दरम्यान एकीकडे ठाकरे विरुद्ध शिंदे विरुद्ध भाजप असा काहीसा सामना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रंगलेला असताना इथे मुंबईमध्ये अस्लम शेख विरुद्ध भाजप असा देखील सामना रंगलेला पाहायला मिळालेला होता। आणि याला कारण म्हणजे भाजपनं अस्लम शेख यांचा पाकिस्तानची अवलाद असा केलेला उल्लेख, अशी केलेली टीका केलेली होती मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी। अमित साटम यांच्या कार्यालयाबाहेर काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्ते हे आमने-सामने आले होते। यावेळी दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला। यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आणि काँग्रेसने हे आंदोलन मागे घेतलं। दरम्यान अस्लम शेख यांनी मंगलप्रभात लोढा यांना धमकी दिल्याची तक्रार करण्यात आली। यानंतर अमित साटम यांनी पाकिस्तानची अवलाद असा अस्लम शेख यांचा उल्लेख केला आणि यावरूनच हा सगळा वाद पेटला होता। दरम्यान हा वाद नेमका कुठल्या वक्तव्यामुळे झाला, ती वक्तव्य नेमकी काय होती, तो वाद नेमका काय, तो आपण पाहूया। लोगों को डरा धमका के आगे कर डरने वाला कोई डरने वाला नहीं लोढ़ा जी, कोई डरने वाला नहीं भारतीय जनता पार्टी को। आज आपकी ताकत है, आप इसका दुरुपयोग करो, आप गरीबों के घर तोड़ो, लेकिन ऊपर बैठने वाला बंदा है, ऊपर बैठने वाला खुदा है, भगवान है, वाहिगुरु है, वो अपनी ताकत तो तुमको तुम्हारे परिवार पे कभी ना कभी लाएगा। आपल्या माध्यमातून आम्ही अस्लम शेखला सांगू इच्छितो की अस्लम शेख आपल्यासारख्या पाकिस्तानच्या अवलादीला आम्ही अजिबात भीक घालत नाही। तुम्ही ज्या प्रकारे मालवणी पॅटर्न त्या मालाडमध्ये जो चालवलेला आहे, तो मालवणी पॅटर्न उखडून फेकल्याशिवाय आम्ही गप्पा बसणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये तुमच्यासारखी हिरवी पिलावळ या मुंबई शहरात गाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही। मला वाटतं तो मूर्ख मनुष्य आहे, त्याला बोलायची काही पद्धत नाही आणि मला तर आश्चर्य वाटतं की भारतीय जनता पार्टीने असे मूर्ख माणसाला कसं काय मुंबईचा अध्यक्ष केलेला आहे। बेसिकली त्यांचा टेम्परमेंट एक साधारण माणसासारखं दिसत नाही मला। कुठल्याही निवडून आलेल्या माणसाबरोबर किंवा त्यांच्याबरोबर बोलायचं असेल तर कशी भाषाचा प्रयोग केला पाहिजे हे भारतीय जनता पार्टीला आणि त्यांना समजलं पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।